नमस्कार मंडळींनो, तर काल आमच्याकडे होती श्रावण मास सत्यनारायण महापूजा. यासाठी ही सगळी जी सामग्री आहे ती राहुलने सकाळीच पनवेलचं जे ओल्ड पनवेल मार्केट आहे तिथे जाऊन खरेदी केली. जिजासुद्धा खूप सपोर्टिव्ह राहून इथे तिथे बघत होती काय आमची लगबग चालू आहे. हे सगळं जे काही सामान आहे पूजेसाठी लागणारं साहित्य ते सकाळीच आम्ही जाऊन खरेदी केलं होतं. तर पूजेसाठी नैवेद्य बनवण्याची मी तयारी करते आहे. त्यासाठी मी बटाटे उकडायला लावले आणि तोपर्यंत डाळ स्वच्छ धुवून डाळसुद्धा भिजवून शिजायला ठेवलेली. तर पूजेचा नैवेद्य बनवायचा होता, शिरा बनवायचा होता. भटजींनी सगळी तयारी आम्हालाच करायला सांगितलेली होती. त्याप्रमाणे तयारीची लगबग सुरू केलेली. आई अन्नपूर्णेला दिवा दाखवलेला होता सकाळीच लावून आणि तसा दिवा दाखवून आई अन्नपूर्णेची पूजा करून मी जेवणासाठी तयारी केली. ही जी काही आहे पूजेसाठी लागणारी देवाची भांडी धुवून स्वच्छ केलेली होती. डाळ शिजेपर्यंत सत्यनारायणच्या महापूजेसाठी जो महाप्रसाद बनवायचा आहे, जो शिरा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी दूध तापवायला ठेवले. दुधामध्ये थोडं पाणीसुद्धा घातलं आणि तोपर्यंत पुऱ्या बनवण्याचा बेत होता आणि त्यासाठी मी हे पीठ मळायला घेतलं. खूप घाईघाईमध्ये सगळं व्यवस्थित करायचं होतं आणि सगळं व्यवस्थित करता करता खूप घाईघाई होती. सगळं मल्टीटास्किंग राहून इथे तिथे लक्ष देत देत करत होते. तर त्यामध्ये राहुल बाहेर राहून बाकी पूजेची जी तयारी चालू होती, जी तयारी करायची होती ती तयारी त्याची सुरू होती. इथे पीठ मळून पुऱ्यांसाठीचं पीठ मळून मी बाजूला ठेवलं आणि डाळसुद्धा शिजत आहे. तर डाळीचा हा जो फेस तयार झाला आहे तो बाजूला काढून घेतला. डाळ शिजते आहे आता. तोपर्यंत दूधसुद्धा गरम झालेलं होतं आणि डाळ शिजता शिजता मी बाहेर जाऊन बघितलं काय पूजेची तयारी आली आहे. तर 1000 तुळशीपत्र वेगळी करायला सांगितलेली होती गुरुजींनी, ती वेगळी केली. डाळ शिजून झाल्यावर इथे महाप्रसादासाठी जो आपल्याला शिरा बनवायचा होता केळ्यांचा, त्यासाठी मी रवा भाजायला टाकला. रवा भाजून होईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन भात लावायचा होता. हसत खेळत आपल्या सत्यनारायण महापूजेची गाणी लावत लावत ऐकत आम्ही ही जी काही पूजेची तयारी आहे ती इथे सुरू ठेवलेली. कुकर घेतला, कुकरमध्ये भात लावून घेतला, तांदूळ लावून घेतलं, सॉरी भात नाही तांदूळ लावून घेतला. आपण ही मिस्टेक खूप वेळा करतो बोलताना. तर कुकरमध्ये तांदूळ लावून घेतलं. नंतर थोड्या वेळाने त्याचा भात शिजवायला ठेवला आणि इथे साईड बाय साईड बाकीसुद्धा तयारी चालू होती. आता सत्यनारायणच्या पूजेच्या मखराभोवती जी पूजा आपल्याला जिथे ठेवायची होती त्या मखराभोवती हे केळीचे खांब लावायचे होते चारी बाजूने. गुरुजींनी ते आम्हालाच करायला सांगितलं होतं भटजींनी. तर राहुल व्यवस्थित लावत होता पण त्याला थोडं जमेना, म्हणून माझी कलाकुशलता लावत लावत मी हे जे काही आंब्याचे खांब आहेत त्याचा थोडासा भाग कट केला आणि त्याच भागाचा सपोर्ट म्हणून, कारण तुम्ही बघाल तर त्याचा पाटाचा जो भाग आहे मखराचा तो पुढे आलेला असतो आणि त्याचे जे पाय आहेत मखराचे ते थोडे आतमध्ये गेलेले असतात. त्यामुळे कसं ते थोडं टिल्ट होतं, म्हणजे थोडं असं वाकलं जातं आणि खांब व्यवस्थित उभे राहत नाही. तर त्याला सपोर्ट म्हणून मी हेच केळीचे खांब आहेत त्याचा थोडासा खालचा जो भाग आहे तो कट केला. तो त्याला सपोर्ट म्हणून मी मध्ये उभा केला आणि आपण काय केलं की घट्ट अशी गाठ सुतळीने बांधायची की जेणेकरून ते हलणार नाहीत आणि पडणारसुद्धा नाही किंवा हे वाकलेसुद्धा जात नाहीत. हा केळीच्या खांबाचा सपोर्ट तुम्हीसुद्धा करून बघा आणि असे केळीचे खांब उभे करून बघा. ह्या सपोर्टने जेव्हा तुम्ही केळीचे खांब उभे कराल तेव्हा ते पडलेही जात नाही आणि वाकलेही जात नाही आणि खूप वेळ व्यवस्थित उभे राहतात ते. तर असे जी आहे सुतळीची 2, 3, 4, 5 असे राऊंड मी बांधलेत आणि व्यवस्थित घट्ट अशी गाठ बांधली. गाठ घट्ट असावी जेणेकरून ते खांब वाकणार नाहीत. आणि तुम्ही मोजमाप व्यवस्थित करून हे खांब, म्हणजे जो काही मधला सपोर्ट तुम्हाला ठेवायचा आहे तो किती जाडीचा करायचा आहे वगैरे कसा करायचा आहे ते तुम्ही व्यवस्थित मोजमापने करून घ्या आणि तसा खोड जो आहे मध्ये तुम्ही जो पोर्शन लावणार तो तसा कट करून त्याचा सपोर्ट म्हणून इथे यूज करा. तर इथे बघा हे चारी खांब तयार आहे. जिजासुद्धा आमची सपोर्टमध्ये आम्हाला बघत आहे आमची काय लगबग चालू आहे. पूजेची जागा मी स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतली. आता आपला रवा भाजला जात होता तोपर्यंत साईडला मी हे केळ्याचा शिरा आपण करणार होतो म्हणून मी हे केळीसुद्धा कापून घेतलेत, बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहेत केळींच्या. आता इथे सांगायची गोष्ट महत्त्वाची, हा व्हिडिओ करण्यामागची सुद्धा महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही पूजेचा टायमिंग जो गुरुजींनी सुरुवातीला दिलेला तो 4चा होता आणि गुरुजी आम्हाला बोललेले की 2:30 ते 3पर्यंत मी येईन. तर ते 3पर्यंत येऊन ते पूजेची तयारी करतील आणि 4 वाजता पूजा चालू होईल. या अनुषंगाने आमचीसुद्धा बाकीची कामं चालू होती
आणि याच कामांमध्ये आम्हाला कळून आलं की गुरुजी 4ची पूजा नाही, गुरुजी 3:30 2:30 ते 3च्या पूजेसाठीच येतात आणि ते आलेच. आणि ते आले तशी मग आमची घाई झाली. तिथे शिरा शिजत होता, शिरा बनवायला ठेवलेला. गुरुजींनी द्रोण भरून मागितले आणि गुरुजींनी बघता 5 ते 10 मिनटाच्या आत गुरुजींनी पूजा मांडली. आणि बाकी नैवेद्य वगैरे बनवायचा होता. सगळी कामं तशीच होती. ते सगळ्या कामांची अशी घाई गडबड झाली ना, तर गुरुजी मागे लागलेले. त्यांनासुद्धा दुसऱ्या ठिकाणी पूजेला जायचं होतं. तर हे खूप मिसकम्युनिकेशन बोला किंवा आमच्याचकडून गुरुजींनी सांगितलेला मेसेज समजून घेताना चूक झाली. आम्ही समजून आलो की ते 3 वाजता येतील आणि पूजेची तयारी करता त्यांना 4 वाजतील, म्हणजे मांडणी करता. पण तसं काही झालं नाही. ते 3 वाजता आले, पण पूजेची मांडणी 10 मिनटात झाली. प्रसादाचा शिरा आणि बाकी सर्व नैवेद्याची तयारी करून मग फायनली आम्हीसुद्धा तयार झालो आणि पूजेसाठी बसलो. जिजाला आंघोळ घालणाऱ्या काकी होत्या, त्या पूजेसाठी सुद्धा आलेल्या. त्यांनीच मग जिजाला घेतलं आणि मागून आमचा एक छोटासा व्हिडिओ काढण्याचा त्यांनी जिजाला कडेवरच घेऊन हा प्रयत्न केलेला. तर तोच आमच्याकडे एक व्हिडिओ आहे. मग सत्यनारायणच्या पूजेला प्रसाद वगैरे दाखवून इथे आम्ही आरतीला सुरुवात केली. जिजासुद्धा आरती करताना आणि या पूर्ण पूजेमध्ये आमच्यासोबतच होती, कारण काकीने तिला घेतलेलं आणि ती काकींकडे व्यवस्थित राहत होती, शांतपणे राहिलेली काकींकडे. आणि जिजासुद्धा या पूजेमध्ये आमच्यासोबत सामील झालेली. खूप छान पूजा झाली. जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा, पंचारती वाळू श्रीमद भक्ती भावा. तब्बल 16 वर्षांनी भेटलेल्या माझ्या शाळेच्या मैत्रिणी स्वाती आणि पूजा. नंतर आम्हीसुद्धा आमचा एक सेल्फी घेतला, पूजेचा महाप्रसाद ग्रहण केला, उपवास सोडला आणि छान अशी जी पूजा संपन्न झाली त्याबद्दल आम्ही खरंच सकारात्मक झालो. थोडी घाई गडबड झाली, पण त्या घाई गडबडीमध्ये सुद्धा आम्ही सकारात्मक होतो आणि व्यवस्थित पूजा झाली. त्याचंच खूप जे काही आहे ते मनाला एकदम छान असं वाटतं आहे. शांतता मिळते आहे की सत्यनारायणची महापूजा आपल्याला करायची होती आणि ती आपल्याकडून व्यवस्थित संपन्न झाली. तुम्ही खूप वेळा प्रयत्न करता की पूजा करायची आहे किंवा काही, आणि ती तुमच्याकडून तुम्ही बोलता, पण कधी कसं होतं की तुमच्याकडून काही गोष्टींमुळे किंवा काही अडचणी असतात, काही गोष्टींमुळे ती पूजा राहते. पण ते बोलतात ना, देवाच्या मनात तेच झालं. देवाच्या मनात होतं की आमच्याकडून ही पूजा घडावी यावी, तर तशी ती आमच्याकडून पूजा घडली. कारण मागचे 2 वर्ष तरी आमच्याकडून ही पूजा झाली नव्हती. काही ना काही कारणांमुळे ती पूजा पुढे मागे घडत होती आणि राहुलच्या मनात खूप असायचं. त्याला असं वाटायचं की श्रावणात ही पूजा घडावी आणि या श्रावणात आम्ही ही पूजा केली. खूप छान वाटलं.